आता जर बघितलं तर हा फटका तितकासा चांगला नव्हता. अतिशय महत्त्वाचा खेळ आहे मनोज. हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा असेल. आमदार अभिमन्यू पवार क्रिकेट क्लब, जी टीम कर्नाटक बॉर्डरवरून आलेली आहे, कर्नाटक बॉर्डरवरून आलेली ही टीम आपल्याला बघायला मिळणार आहे. यावेळेला चांगला फटका खेळला, अतिशय सुंदर त्यांना चेंडू कबरच्या दिशेने जाते, मात्र मागे क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र निश्चितच ही एकेरी धाव की डबल मिळाले ते देखील बघणं गरजेचं असेल. एकेरी धाब्यावरती समाधान मानलं जातंय. एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली ती 7 वरती. जे प्रेक्षक आत्ता आमच्या बरोबर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी बायजामातानं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमदार अभिमन्यू पवार क्रिकेट क्लब कासार शिरसीचा संघ मैदानात नेदरलँडच्या किटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, हा खूप चांगला चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू थोडासा बॅटवरती येतोय, बॅटची कड घेतोय आणि मागे जातोय. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ अतिशय अप्रतिम झालेला आहे. पहिल्या षटकात धावा आल्या 7. सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात मनोज जर 7 धावा आल्यात तर गोलंदाजाने आपलं काम केलेलं आहे. आणि हा संघ मी सातत्यानं सांगतोय कर्नाटक बॉर्डरवरून आलेला आहे. सुरुवात त्यांची छान झाली आहे. मला वाटतं याच्या अगोदरचा सामना तुम्ही विसरलेला आहात प्रशांत सर. याच्या अगोदर पहिल्या षटकात 6च आले होते. षटकारला 1000 रुपये आहे. आणि चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस बाबूशेठ यांच्या माध्यमातून असणार आहे. याच्या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिले की 6 धावा होत्या, पण त्यानंतरची कामगिरी आपण पाहिली ना, मला वाटतं जवळपास 22 का 23 धावा त्या षटकाच्या आल्या होत्या आणि तिथून पुढे संघ अडचणीत आला होता. 23 धावा आल्या होत्या. म्हणजे इथं सुद्धा 6 नाही, इथं 7 आलेले आहेत. क्रिकेट खूप मजेशीर आहे, आपण पाहिलेलं आहे. क्रिकेट कोणाची जागीर नाही, असं वाटतं की आता सहज संघ जिंकेल असं वाटतं, पण कधी कधी संघ खूपपणे अडचणीत निश्चितप्रमाणे सापडला जातो. इथं काय होणार आहे, इथे आपल्याला जेऊर विरुद्ध कासार शिरसी हा जो संघ आहे, या दोन्ही संघाकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण दोन्ही संघ आपली आपली ताकद आजमावणार आहे. दोन्ही संघ निश्चितप्रमाणे आपल्या आपल्या संघातील असणारे जे काही गट्स आहेत ते निश्चितप्रमाणे दाखवणार आहेत. लढाई तितक्या सहजासहजी संपणार नाही आहे, हे तितकंच खरं आहे. निश्चित ती लढाई जे बॅटल आहे ते आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळणारच आहे. जसं यापूर्वी आपण देवा कोकरीची कामगिरी शिवनेरी संघासाठी बघितली, एका बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. आता दुसऱ्या बाजूला जेहूरला तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. ज्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु आमदार अभिमन्यू पवार क्रिकेट क्लबचा विचार केला तर या मोसमामध्ये त्यांनी सातत्याने चांगले क्रिकेट खेळले. अनेक स्पर्धा ते गाजून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, इथपर्यंत आलेले आहेत. एक मोठी स्पर्धा त्यांना खेळायची होती, त्यामुळे त्यांचे इरादे देखील स्पष्ट आहेत. चांगलं बॅटल आपल्याला अपेक्षित आहे. पहिली इनिंग आहे, दुसऱ्या इनिंगमध्ये खूप मजा येईल. पण पहिल्या इनिंगमध्ये धावा तितक्या ताकदीने होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण इथं आपण पाहिले 40, 45, 50 सुद्धा कमी पडतात. आज तरी कमी पडतात. काल फायदेशीर होत्या, आज कमी पडताना पाहायला मिळतात. एक गाव एक टीम निश्चितप्रमाणे आपण पाहतो. चेंडू लॉंग आपला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सुरुवातीला मागे सरकला होता, यावेळेस चेंडूवरती आलाय, झेल झालाय. पहिला फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला. हे गाणं देवा कोकरीसाठी असेल, ज्या पद्धतीने मगाशी उल्लेख झाला होता. कारण या सगळ्याचं टायमिंग असतं आणि देवा आपल्या संघाला पावलाय. शिवनेरी संघ त्या ठिकाणी विजय झालाय. आत्ता जर बघितलं तर धावपलकर ज्या धाबा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यात 8 धाबा. जेऊरचा संघ देखील एक चांगला संघ, बायजा माताचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, नगर जीवचे पोरं आहेत ते. मी बाबूशेठ नागरगोजे, तुमच्या शेजारी माझा मळा आहे. तुम्ही बिंदास खेळा, मी इकडे बसलो आहे, तुम्हाला प्रोत्साहन आहे. ओके, काहीच काळजी नका करू. हे सगळे आपले जवळचे सगळे नाते होते, सगळा विषय. तुम्ही काय कोणाला काय नाही, बिंदास खेळ करा. ओके. षटकारला बक्षीस आहे 1000, चौकारला बक्षीस आहे 500 रुपये, विकेटला बक्षीस आले 500 रुपये. मामाने बक्षीस लावले, भाचा कुठं कमी आहे, भाच्याने सुद्धा बक्षीस लावले. रामदास शेठ बडे याचे तरी प्राइस आले विकेटसाठी 500 रुपये. आणि इथे विकेट आली, फलंदाज बाद.
स्वागत है श्री स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021 का जबरदस्त घमासान आप देख रहे हैं। अंपायर की तरफ से बिल्कुल एक इशारा हो रहा है और फिलहाल 2 गेंदों का खेल शेष है। 5वीं गेंद बहुत महत्वपूर्ण होगी, बहुत ही अच्छी गेंदबाजी। फिलहाल हमारे स्कोरर क्या बता रहे हैं कि 2 डॉट 1 सिंगल 2 विकेट 2 विकेट 1 विकेट 2 विकेट आहे 1 सिंगल आहे 2 डॉट आहे बरोबर ना ओके. बिल्कुल जिस तरह से 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी करतोय रायप्पा. कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटवरती येत नाही, सफल झाला फलंदाज. शेवटचा चेंडू निर्धाव जातोय आणि अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव धावा आहेत त्या 4च्या सरासरीनं 8. रायप्पाची अफलातून गोलंदाजी. या षटकात फक्त 1 धाव आले आणि 1 मोठा मोहरा. अतिशय महत्वाचं म्हणजे त्याने 2 मोठे मोहरे गारद केलेले आहेत. अफलातून कामगिरी करतोय गोलंदाज. इथे मात्र फलंदाजांना धावांचा रतीब घालावा लागेल. उरलेली 3 षटकं चांगल्या पद्धतीने खेळावी लागतील. अर्थात बायजा माताचा संघ देखील एक सुंदर अशा प्रकारे कामगिरी करणारा संघ आहे. अंपायर प्लीज थोड़ा पीछे मुड़ कर देखिए. उत्कृष्ट कामगिरी गोलंदाजाची 2 षटकामध्ये. बहुत ही बेहतरीन खेल जो कि दोनों तरफ से दोनों गेंदबाजों द्वारा. कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. भगवान बाबा वामन भाऊंच्या पदस्पर्शानं पावन झाली पिंपळगाव नगरी. टाळ मृदुंगाचा नाद करी वारकरी विठूचा गजर घुमतोय हृदयांतरी. नवसाला पावणाऱ्या व हाकेला धावणाऱ्या आई मोठा देवीचा आशीर्वाद आहे मात्यावरी. पिंपळगाव टप्पामध्ये सुरू असलेली एक अतिशय महत्त्वाची स्पर्धा, एक छान आणि मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आता रायप्पाचं जे शतक आहे ते अतिशय चांगलं होतं आणि त्यानंतर आता गुलाब गोलंदाजी करण्याकरता आलेलं आहे. कर्णधार स्वतः येतोय. अतिशय सुंदर कामगिरी त्याच्याकडे अपेक्षित आहे. मात्र बॅट्समनला आपला दर्जा उंचावा लागेल. या सामन्यामध्ये खोऱ्यानं धावा कराव्या लागतील. या ठिकाणी खास या जीवर नगरच्या टीमला भव्या पॉवरची जी काही टीम आहे त्या टीमसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. हेड अँड टेल्स नगर अर्थात श्याम त्र्यंबक इकडून आलेले आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत इथं मात्र गुलाब जो 42 की उम्र की खिलाड़ी है, 40+ के खिलाड़ी मैदान के अंदर. पहली गेंद पर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. इस खूबसूरत चक्के के साथ रन संख्या बढ़ रही है. रन संख्या 14 रन. गेंदबाजी करने के लिए गुलाब तैयार. फ्लैंक स्लिप पॉइंट की तरफ खिलाड़ी कवर है. स्विच हिट करने की कोशिश. ये अच्छा शॉट नहीं है. जोरदार अपील. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. ये प्रमुख खिलाड़ी है. एक्सपीरियंस कैंपेनर गुलाब 42 साल के हैं और एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. अनुभव के भंडार खिलाड़ी है. पहली गेंद पर बड़ा शॉट, उसके बाद में अच्छी कमबॅक गेंदबाज द्वारा. पाहिजे गुलाबच्या सुद्धा खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती आता 14 धावा आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे आपण पाहतोय आता जो षटकार गेलेला आहे त्या षटकारासाठी उणवे दादांच्या वतीने इथे 1000 रुपये जे डिक्लेअर केले होते ते 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. बोलावे तसे चालावे त्याची वंदवी पावले. इथे मात्र 1000 रुपये दादांच्या वतीने जमा झाले. धन्यवाद दादा. आणि फलंदाजी मार्गावरती असताना फलंदाज आपण पाहतोय जो काही आहे तो हरिश्चंद्र बरोबर ना. त्या हरिश्चंद्रासाठी मात्र 1000 रुपयाचं प्राईज या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहे. मैदानामध्ये हरिश्चंद्र व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती घेत आहे. गुलाबचा या षटकातला पुढचा चेंडू आहे. हो अतिशय सुंदर गोलंदाजी गुलाबकडून. चेंडू अचूक टप्प्यावर टाकला तर जवळजवळ 6व्या शेवटचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न है. और इस बार मुझे लगा कि वो खड़े खड़े खेल रहे. खड़े खड़े खेलेंगे तो वो थोड़ी परेशानी है. बहुत ही बेहतरीन कमबॅक. अच्छी वापसी हुई गेंदबाज द्वारा. यानंतरच्या सामन्याकडे निश्चितप्रमाणे आपल्याला जायचं आहे कारण यानंतरचा एक सेकंडचा सामना असणार आहे. सामना आहे स्पीड 11 कडा यांच्या विरोधात शिरूर पोलीस. असा मात्र यानंतरचा जो काही सामना आहे अर्थात अगदी संकल्प 11 शिरूर पोलीस यांच्या विरोधात स्पीड 11 कडा असा सामना असणार आहे. परंतु तत्पूर्वी या सामन्यात अजून एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यप्रकाशचा चौकार आहे 4 रन आहे.
इनाम की राशि तो बिल्कुल आ रही है मन से, लेकिन इस बार जो शॉट खेला गया उसका फायदा मिलेगा बल्लेबाजों को। प्रेशर रिलीज होता हुआ छक्का, 3 गेंदे गए थे, उसके बाद में एक चौका आया है। गेंदबाजी करने के लिए गुलाब तैयार, स्ट्राइक करें पर बल्लेबाज हरिश्चंद्र बहुत ही अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। थर्ड मैन एक डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, इस बार दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, 1 रन जरूर मिलेगा। आखिरी गेंद पर आया सिंगल। फिलहाल स्कोर जो है 18 for 2, अब 19 रन 2 विकेट के नुकसान पर जिस तरह से ये तीसरा ओवर समाप्त हुआ। फिलहाल अभी भी मुझे लग रहा है कि इस मैच में आमदार अभिमन्यु पवार क्रिकेट क्लब का बिल्कुल पलड़ा भारी है। आने वाले 12 गेंदों में कम से कम आपको वो 30 रन बनाने होंगे। या ठिकाणी आपण पाहतोय बाबूशेठ नागरगोजे यांच्या वतीने सुद्धा षटकारासाठी 1000चं बक्षीस निश्चितप्रमाणे माझ्याकडे जमा झालेलं आहे। मागणी निश्चितप्रमाणे आहे। इथून पुढच्या षटकारासाठी 1000 रुपये जमा झालेले आहेत आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये अजून जमा आहेत। त्यांना कदाचित वाटतं की अजून 2 विकेट पडण्याची शक्यता आहे। 1000 रुपये जमा आहेत। मैदान के अंदर भी खेल हो रहा है, मैदान के बाहर भी थोड़ा सा खेल होता बा। आणि हेच प्रशांत सर, ही खूप मजा असते की ज्यावेळेस अगदी व्यासपीठावरती असणाऱ्या मान्यवरांच्या वतीने खेळाडूंच्या पाठीवरती शाबासकीची थाप म्हणून किंवा तेव्हा प्रोत्साहन म्हणून जी काही बक्षिसाची रक्कम लावली जाते ना, त्यातून एक प्रोत्साहन मिळलं जातं आणि तशा प्रकारचा खेळ सुद्धा भरला जातो। इथे हा चेंडू अतिशय सुरेख असेल आणि चेंडू पोचतोय उजवेष्टीच्या खूप बाहेर आहे। व्हाईट बॉलचा इशारा मात्र आपण पाहतोय। 20 धावा आहेत। 4थ्या षटकाला सुरुवात झाली। रायप्पा ज्याने पहिल्या षटकामध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजी केली होती, 2 धावा खर्च करत 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या। असा असणारा रायप्पा या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्गावरती आहे। रायप्पाचा टप्पा अचूक आहे, अप्रतिम गोलंदाजी करतोय। पिंपळगाव तप्पा गावामध्ये सुरू असलेली एक ही स्पर्धा आहे। रायप्पा याला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो। अतिशय सुंदर गोलंदाजी, स्विंगिंग गोलंदाजी केली जाते। नियंत्रित मारा केला जातोय। लेग बॅकचा इशारा निश्चित अक्षय निर्मलकडनं। धावपलकर धाबा या एकेरीनं पुन्हा एकदा धावसंख्या वाढते। 21 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात 4थ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आमदार अभिमन्यू पवार क्रिकेट क्लब वर्सेस बायजामाता क्रिकेट क्लब जेऊरच्या दरम्यान सुरू असलेली अतिशय महत्वाची लढत। सुंदर गेंद, बहुत ही अच्छी गेंद, 100 सोनार की एक लोहार की। मैदान के अंदर रायप्पा, इनका बहुत ही अच्छा है टिप्पा, और पिंपल का टिप्पा में एक बार फिर बहुत अच्छा काम कर रहे हैं। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। 500 रुपयाचं पारितोषिक असेल या ठिकाणी, निश्चितच विकेटसाठी आहे। निश्चित आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की जेऊरच्या पाठीमागे या ठिकाणी प्रसिद्ध असलेले आपले जे व्यावसायिक आहेत, या स्पर्धेचे आमचे खऱ्या टी शर्टचे प्रायोजक आहेत बाबासाहेब नागरगोजे यांनी सांगितलं की मी आपल्या पाठीशी उभा आहे, परंतु मैदानात बॅट्समनला ती कामगिरी करावी लागेल। 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात थोडासा अडचणीत संघ आहे आणि खूप चांगली कामगिरी गोलंदाजाकडनं होते। जेऊर संघाकडून खूप साऱ्या अपेक्षा सुद्धा आहेत आणि दुसऱ्या बाजूने अगदी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, जो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय। तो कासार शिर्शीचा संघ आहे, महाराष्ट्राच्या सीमेवरून उपस्थित झालाय, म्हणजे त्या संघाकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा आणि इथे फलंदाज धावबाद, फलंदाज बाद। अतिशय उत्कृष्ट कामगिरी मैदानामध्ये रायप्पाची अफलातून गोलंदाजी, तितकेच दर्जेदार क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचा फायदा निश्चित मिळतो आहे। शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 आपण या ठिकाणी बघतोय। मोसमातली पहिली लाख बोलाची स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून आणि व्यासपीठावरती मान्यवर देखील या क्रिकेटचा आनंद निश्चित घेत आहेत। धावपलका धाबा आत्ता जर बघितलं तर फार वेगानं वाढत नाही आहेत आणि त्यामुळे मनोज थोड्याशा अडचणी मांडल्यात। इथे मात्र हार्दिक पांड्या स्टाईल तुम्हाला बॅटिंग करावी लागेल। तुम्ही स्टाईल कोणाची पण वापरा, पण धावं येणं गरजेचं असेल। तुम्ही हार्दिक पांड्या म्हणा किंवा अगदी शेवटच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये जाऊन एबी डेव्हिलियर्स स्टाईलची पद्धतीची फलंदाजी म्हणा, किंवा आपण नेहमी पाहत असतो की या टेनिस क्रिकेट विश्वात असणारे जे काही आक्रमक फलंदाज आहेत त्यांची मात्र तुम्ही स्टाईल वापरा। स्टाईल तुम्ही कोणाची वापरा, पण इथं धावा जर तुमच्या चांगल्या झाल्या तर तुमचा संघ मात्र चांगल्या स्थितीत जाऊन जे पोहोचेल तर संघ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। अच्छी गेंदबाजी, खास करके प्रशंसा करनी चाहिए। रायप्पा, क्या इनका है टिप्पा, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं। 2 विकेट 2 शिकार किए हैं। मैं हार्दिक पांड्या की बात इसलिए कर रहा हूँ, 6 नंबर पर वो बल्लेबाजी करते हैं। फिलहाल गेंद जो है बल्ले के ऊपर हावी है। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग बाय रायप्पा।
दूर वाले एंड से गेंदबाजी करें, फ्लाइंग स्वीप पे गली है, पॉइंट एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद। इस बार ऑन साइड की तरफ बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेंदबाज के बाहर, शानदार गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। इथं गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये जे काही ठसन चालू आहे त्याच्याबद्दल एक वाक्य नीचेप्रमाणे सांगणार आहे की कदाचित फलंदाज गोलंदाजाला म्हणला असेल भाई तुम कितने भी खूबसूरत हो बदसूरत मैं भी नहीं हूँ, तेरी गेंदबाजी कितनी भी अच्छी हो बदसूरत मेरी भी फलंदाजी नहीं, मेरी बैटिंग जो है वो भी बहुत अच्छी तरह है। वारंवार जरी चेंडू डाळ जात असतील परंतु माझ्याकडून सुद्धा फटकेबाजी तितक्या ताकदीने होऊ शकते, मी सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी करते, एक मोठी धावसंख्या उभारू शकते। देखिए रन इनको बनाने पड़ेंगे, बाद में आपको गेंदबाजी भी करनी है, वो स्कोर भी डिपेंड करना है, तो रन तो आपको बनाने पड़ेंगे। फिलहाल स्कोर जा पहुंचा है 27, धावपल का धावा 27 आहेत आणि आता चौथ्या षटकाचा खेळ। रायप्पा आतापर्यंत बघितलं तर अचूक नेतृत्व गोलंदाजी, आता थोडा पुढे टाकलेला ओव्हरपिच चेंडू आहे, त्या ओव्हरपिच चेंडूवरती तुटून पडलाय फलंदाज, अप्रतिम कामगिरी करतोय हरिश्चंद्र। एका बाजूला विकेट जात असताना मनोज, दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्रनं आपलातून फलंदाजी केले, दबावात चांगली कामगिरी तो निश्चित करतोय आणि जबरदस्त काम करत असताना 19 धावत सेकंदवरती तो या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज स्पर्धेचा गोलंदाजीवरती तयार असणारे गोलंदाज आपण पाहतोय जो आहे तो रायप्पावरती केलं गेलं आक्रमण आणि या दरम्यान पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल, त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल। तो आता चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये जे पूर्णपणे संपलं जाईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या 28 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। 28 रन लॉस ऑफ 3 विकेट या 4 विकेट्स, 4 विकेट्स। यानंतरचा जो काही सामना आहे स्पीड 11 कडा टीम उपस्थित झाली का? स्पीड 11 कडा ओके, मला वाटतं अजूनही संकल्प 11चा संघ उपस्थित झालेला नाही, समोरच्या बाजूला तुम्ही बसलेला आहात। चला भाऊ चला लवकर चला, बाळा शिंदे वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे नाही आहे, शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक झालं की लगेचच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत। धन्यवाद बाबू शेठ, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात। आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित राहिलेले जे काही मान्यवर आहेत वणवे दादा, त्याचबरोबर आदरणीय रामदास शेठ बडे, इलियासभाई, या सगळ्यांना मी धन्यवाद देईल। आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेला आहात, आपलं सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आणि इथे मात्र एक सिंगल आली, शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे। याच दरम्यान व्यासपीठावरती जे दृश्य आपण बघतोय त्या दृश्यामध्ये जर बघितलं तर बाबासाहेब नागरगोजे ओम फोर्सचे मालक आहेत, टी शर्टचे स्पॉन्सर, त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य बीड आदरणीय दशरथजी वनवे साहेब म्हणजेच अर्थात दादा, आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बीड रामदासजी बडे आज व्यासपीठावरती दाखल आहेत। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे, शपलवर खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटवरती येत नाहीये, एकेरी धाव, एकेरी दुहेरी धावा तर घ्यायच्याच असतात, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला मोठ्या धावसंख्येची आवश्यकता असताना मोठे फटके, षटकार चौकार देखील खेळणं फार गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेन या स्पर्धेच्या निमित्तानं शिरसाट स्पोर्टच्या वतीनं ओम फोर्सचे मालक प्रसिद्ध व्यावसायिक बाबासाहेब नागरगोजे साहेबांचं, की ज्यांनी खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलेलं आहे। स्विचेट करने की कोशिश बात तो नहीं बन रही है, फिलहाल सिंगल डबल से काम चलाने की कोशिश करते हुए इस ओवर की कहानी भी बहुत अच्छी है, ले बैक का इशारा हो रहा है और मनोज बीच मैदान पर मुझे लग रहा है कि बल्ले से रन नहीं आ रहे, वो थोड़ी तकलीफ वाली बात है। आने वाली 3 गेंदों पर आपको 2 बार प्रहार करना होगा, बड़े शॉट खेलने की जरूरत है। कम से कम एक 40-45 धावा धावफलकावरती जर आल्या तर एक चांगल्या प्रकारची टफ फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते, परंतु आता 31 धावा आहेत, 4 फलंदाज बाद आहेत आणि शेवटचे 3 चेंडू यायचे अजूनही बाकी असणार आहे, त्यामुळे जबाबदारी या 2 फलंदाजांवरती खूप मोठ्या प्रमाणात आहे। नाव आहे एक निलेश आहे, एक दुसरा हरिश्चंद्र आहे आणि या दोघांवरती मात्र खूप मोठी जबाबदारी असलेली आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज या दरम्यान बाद होईल, 5वा फलंदाज बाद झालाय, बोला कसला चेंडू फेकलाय की नाही हे मात्र चेक केलं जाणार आहे। पहा तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे, चेंडू फेकलाय की नाही याबद्दल अगदी आपण पाहतोय ही चर्चा। स्पीड 11 कडा प्लेइंग 11 दिली, ओके कॅप्टन हजर आहे, ओके संकल्प 11 टीम चला लवकर चला, प्लेइंग 11 मध्ये काही बदल असेल तर लवकर कळवायचे, सकाळच्या सामन्यातली तीच असेल तर तेही मात्र कळवायचंय आणि कॅप्टनने ताबडतोब या ठिकाणी टॉससाठी यायचं ही आपल्याला विनंती असणार आहे। मला भाऊ वेळ नाही आपल्याकडे, थोडीशी घाई करणं गरजेचं राहणार आहे, ओके फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू खूप चांगला आहे, नवीन फलंदाज
अमोल मते आलाय मगाशी जो फलंदाज होता तो अमोल साळवे होता. आता अमोल मते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख असेल. चेंडू शॉर्ट थर्डमेनला पोहोचलाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का आणि तिथे मात्र एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 32 धावा या ठिकाणी आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. यानंतरचा जो सामना आहे स्पीड 11 काडा विरुद्ध संकल्प 11 शिरूर पोलीस यांच्यामध्ये जो सामना आहे, आमचे उमेश आंबेकर जे आहेत या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. खूप मोठं कष्ट आहे. मी उमेश सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार. इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, हवा में गेंद जा रही. इस बार काउ कॉर्नर की तरफ बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, 2 रन देने का मौका मिलेगा और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. इस ओवर में मनोज कोई बड़ा शॉट नहीं है. क्या कमाल की गेंदबाजी सत्यम द्वारा, बढ़िया प्रदर्शन किया. स्लॉग ओवर में गेंदबाजी करना या स्पेशलिस्ट बनना इतना आसान नहीं होता. इन्होंने अच्छा काम किया. इसी के साथ ये 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ. रन संख्या 34 और जीतने के लिए 35 रनों का लक्ष्य आमदार अभिमन्यु पवार क्रिकेट क्लब के सामने है. लेकिन मैं एक बार फिर उमेश की तरफ जाऊंगा. उमेश आंबेकर हमारे साथ जुड़ेंगे जो एक बार फिर टॉस की तरफ जाएंगे. बहुत महत्वपूर्ण ये टॉस होगा और अगला मुकाबला स्पीड 11 कड़ा पुणे वॉरियर्स की जर्सी के साथ और दूसरी तरफ से संकल्प 11 शिरूर पुलिस गुजरात लायंस के किट में आप इनको देख सकते हैं. लक्ष्य रहेगा 35 रनों का. तो कई मैच जाएगा, हमारे साथ जुड़े रहे. अब और 2 बड़ी टीमें एक दूसरे के खिलाफ बिल्कुल खेल रही है. लेकिन एक सवाल मेरे मन में अभी भी है, क्या ये जो 35 का स्कोर है डिपेंड कर पाएंगे गेंदबाज? इस सवाल का जवाब ढूंढने के लिए और किस तरह से बल्लेबाजी करते हैं आमदार अभिमन्यु पवार क्रिकेट क्लब के खिलाड़ी, वो देखने के लिए आपको वो दूसरी इनिंग देखनी होगी. जिस तरह से आज गेंदबाजी रायप्पा 2 ओवर 9 रन और 3 सफलता, बहुत ही अच्छी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा और इकोनॉमी बहुत ही बढ़िया रहा है. बिल्कुल जिस तरह से इन्होंने अच्छी गेंदबाजी की है. अब जाकर मैं अतुल जी को भी देख रहा हूं, चुपचाप अपना काम करते हैं. वनवे साहब है और हमें साथ नवनाथ भी जुड़ रहे हैं. नवनाथ साहब प्ले ओवर टू यू. आपण या ठिकाणी आपण आता नाणेफेक या ठिकाणी करत आहोत. तर मी विनंती करेल आपल्या स्पर्धेचे आयोजक उमेश आंबेकर आहेत, योगेश आहे आणि त्यानंतर अतुलजी शिरसाट आणि वनवे सर हे मात्र या सामन्याचा नाणेफेक करतील. एका बाजूला आपण पाहतोय स्पीड 11 काढा, दुसऱ्या बाजूनं पहिल्या फेरीतून पहिलाच विजय मिळवत आपण पाहतोय की पोलीस 11 अर्थात संकल्प 11 शिरूर हा संघ जो विजय झालाय. ड्रॉ पद्धतीने आपण लॉट्स पाडले असल्या कारणानं आज 11 संघ त्या कारणानं जे आपण पाहतोय की पहिली टीम अर्थात स्पीड 11 काढा या संघाला बाय भेटला होता. परंतु आता दुसऱ्या फेरीमध्ये हे 2 संघ ताकदवान एकमेकांच्या समोर जे काही लढतील आणि तर पाहूया. आपण नाणेफेक करतोय. स्पीड 11 काढा कॉल करतील आणि टॉसचा बॉस या ठिकाणी आपण पाहतोय स्पीड 11 काढा. मी कॅप्टन विनंती करेल. कॅप्टन या कॅप्टन या. आपला काय निर्णय? बॅटिंग फर्स्ट. तर या मैदानावरती तुम्ही सर्वप्रथम आलात. समोर तुम्ही शिरूर संघाचा खेळ पाहिला की माहित नाही मला, परंतु त्या संघाकडे गोलंदाजी खूप दर्जेदार आहे. मग या आधीचा सामना पाहता तुम्ही बॅटिंगचा काय निर्णय घेतला की संघामध्ये असे खेळाडू आहेत, बॅट्समन आहे की सर्वप्रथम फलंदाजी करायची? सर्वप्रथम टॉस जिंकलो ते याबद्दल आमच्या टीम आणि कॅप्टनचे अभिनंदन. आणि तुम्ही म्हणलात की बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला, तर त्यामागे कारण असं आहे की प्रत्येक टीमची थोडीशी स्ट्रॅटेजी असते. तर त्याप्रमाणे थोडंसं आमचं एक नियोजन असल्याप्रमाणे एक तर चाललंच होतं. ठीक आहे, आता असं काही नव्हतं की बॅटिंगच करावं म्हणून, पण आलो टॉस जिंकलो तर मग ते थोडीशी जी आम्ही स्ट्रॅटेजी केली त्याप्रमाणे मग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सर. तर आपण जाणार आहोत. कॅप्टन या खोडदे साहेब आपल्या समेत आहेत. तर तुम्हाला सर्वप्रथम क्षेत्ररक्षणासाठी जे आमंत्रित केले, परत एकदा क्षेत्ररक्षणाची धुरा तुमच्यावरती आणि गोलंदाजीची धुरा तुमच्यावरती, काय सांगतात?
आम्ही या अगोदरही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि याही मॅचला त्यापेक्षा जास्त सरस खेळ करण्याचा प्रयत्न करू. आमचा बॉलिंग अटॅक चांगलाच आहे आणि चांगलाच बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. त्यानंतर आपण परत एकदा जे आर के सरकारचे जे काही खंदे समर्थक आहेत, ओनर आहेत, तर अमोल शिरसाट सरांचे ते नक्कीच या ठिकाणी धन्यवाद आणि ऋण व्यक्त करणार आहेत. 2 शब्द. अमोल सरांचं सांगायचं म्हटलं तर थोडक्यात सांगतो. आम्ही शिरूरकरांनी असं ठरवलंय, अमोल सरांना जे ऑलिम्पिकमध्ये जे गोल्ड मेडल भेटतं ते आम्ही शिरूरकरांनी ठरवले, त्यांना गोल्ड मेडल आम्हाला द्यायचं भाऊसाने कशा तर. थँक्यू. धन्यवाद दोन्ही टीमसाठी, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू नवनाथ. आणि कृष्णा बोरोडे यांचा आवाज तुम्ही आता ऐकला. जिथं क्रिकेट महाराष्ट्रात असेल ना तिथे कृष्णा बोरोडे हे नाव असणार. सरकार आर के गार्डनचे मालक या ठिकाणी आहेत. एक क्रीडा प्रेमी आहेत, प्रचंड क्रिकेटचं वेड त्यांना आहे. आणि आता एकूण पुढची जी षटकं असतील ती आपण बघणार आहोत. 4 षटकांचे सामने असणार आहेत. हा निश्चित निश्चित. आणखीन एक त्यांनी गोष्ट सांगितली की एक चांगली कामगिरी अमोल म्हणजे अंबादास आणि त्यांची टीम करते, तर प्रतिनिधी या नात्याने आज कृष्णशेठ बोराडे आणि त्यांची टीम त्यांचा विशेष सन्मान करणार आहेत. तर ती गोष्ट आपण निश्चितच तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू. tenniscricket.in माध्यमातून संदेशजी आमच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत, खूप चांगलं काम करतायत. लाईव्ह स्पर्धा आपण बघतोय, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आहे. 35 धावांचं आव्हान आहे. मैदानामधला खेळ सुरू झालेला आहे. रायप्पा आणि दत्ता ही जोडी मैदानामध्ये. चॅम्पियन ट्रॉफी 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो आहे. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला एक जबरदस्त असा हा क्रिकेटचा महासंग्राम. हे क्रिकेटमधलं द्वंद्व आहे. मनोज आमच्या बरोबर, मनोज बेल्लेकर जुन्नर भूषण म्हणून. या ठिकाणी मी विनंती करेल, अंकुशजी ढोबळे, सुधीरजी ढोबळे आणि लखन राऊत आपला या ठिकाणी कमिटीच्या वतीनं छोटासा सन्मान केला जातोय. आपण व्यासपीठावरती ताबडतोब यायचे. या ताबडतोब या व्यासपीठावरती. इस बार गेंद गली की तरफ जा रही है. 1 रन का इजाफा. रायप्पा जो ऑलराउंडर खिलाड़ी, अच्छी गेंदबाजी, बहुत ही सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा किया. उसके बाद में अब बल्लेबाजी करने के लिए आए. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं. ज्यादा बड़ा टोटल नहीं है, लेकिन कभी कभार छोटा टोटल भी बड़ा बन जाता है. अगर आप सही सोच के साथ गेंदबाजी करते रहते हैं, बिंदी गेंदें डालेंगे, विकेट लेते रहेंगे तो मैच अपने आप बन जाता है. ये भी अच्छी गेंद, ऑफ टफ के बाहर गेंद थी. गेंद को खेलना चाहते थे, कड़े कड़े खेलने की कोशिश, ऑन सेट पर खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद जो है स्क्वेयर की तरफ जा रही है, बल्ले की बीचों बीच नहीं आ रही है. इस बार सिंगल के साथ रन संख्या 2 रन. या ठिकाणी आपण छोटासा आलेल्या मान्यवरांचा सन्मान करतोय. सन्माननीय अंकुशदादा ढोबळे यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय अतुलजी शिरसाट यांना विनंती करेल की आपण अंकुशजी ढोबळे साहेबांचा या ठिकाणी नारळ आणि श्रीफळ आणि शाल देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर सुधीरजी ढोबळे सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मी अर्जुन वनवे सरांना विनंती करेल की हा सन्मान आपल्या शुभ हस्ते होतोय. आणि त्यानंतर मी विनंती करेल लखनजी राऊत आपला सुद्धा या ठिकाणी छोटासा सन्मान केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल उमेश आंबेकर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आलेल्या मान्यवर आणि सर्वांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आणि अभिनंदन. गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. शुक्रिया नवनाथ. मनोज जी क्या कहेंगे? पहले ओवर की कहानी बहुत अच्छी चल रही है. जिस तरह से रैप ने गेंदबाजी की उसी अंदाज में गेंदबाजी कर रहे गेंदबाज कैलाश. मैग्निफिसेंट बॉलिंग, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. मला असं वाटतं की इथं जो सामना चालू आहे तो सामना मैदानाच्या आतमध्ये कमी धावसेकंदावरती रंगला जाणार. यात कुठल्या प्रकारची शंका नाही. जमिनीला समांतर फटका खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू पोचते रस्सी मार्चच्या बाहेर फरार. चौकार 4 रन. बेहतरीन स्ट्रोक आहे. बहुत अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे गेंदबाज खास करके, लेकिन उसके बाद भी ये फुल टॉस गेंद थी. अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. इस बार गेंद डीप स्टक अपन बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के साथ रन संख्या 6 रन. दत्ता 5 पर पहुंच चुके एक चौके की मदद से. रैप्पा ने बिल्कुल खाता खोला, 1 पर खेल रहे और पहले ओवर की कहानी समाप्त. पहले ओवर में 35 रनों का पीछा करते हुए केवल 6 रन बने, लेकिन विकेट नहीं मिला. आखिरी गेंद पर अगर रन संख्या कुल मिलाकर 7 रन. एक थोड़ा सा बदला बिल्कुल हमारे स्कोरर बता रहे हैं.
परंतु पहला ओवर कैलाश का बहुत ही अच्छा घटा जिसमें केवल 7 ही रन बने हैं. आणि तीच सरासरी पाहिजे ना. 7च्या सरासरीने धावफलकावरती धावसंख्या 35 जी बनवायची आहे. 7ची सरासरी पहिल्या षटकामध्ये या दरम्यान राखली गेली आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो जी काय 7 आहे. राहिलेल्या 24 चेंडूमध्ये 28 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. रायप्पा आणि त्याच्या जोडीला असणारा मात्र दत्ता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज आलाय नवीन, तिथे मात्र फुलटच चेंडू लो फुलटच आहे. लॉंगॉनला खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती खिलाडी के मस्तक पे दस्तक नो बॉल और 6 रन कुल मिला के अभी आने वाले 7 रन. नो बॉल आहे. नो बॉलवरती षटकार आहे. इथं संपूर्ण षटकाची वाट पाहावी लागली त्यावेळेस 7 आल्या होत्या. इथं एकही चेंडू दुसऱ्या षटकातला नाहीये, डायरेक्ट 7 आलेले आहेत. बिल्कुल गलती करते हुए गेंदबाज. जिस तरह से आपके पास बैंक बैलेंस ज़्यादा नहीं है, आपको एक बार फिर 90 तुली गेंदबाजी करने की ज़रूरत है. आप लैंड नहीं कर पा रहे. गेंद को लैंड नहीं करेंगे तो बल्लेबाज सही जगह पर लैंड करने के लिए तैयार है. एक गेंद पर आपको 7 मिले. फ्रीड का इशारा बिल्कुल कर रहे हैं अंपायर मैदान के अंदर. अक्षय, अब जाकर मजा आएगा. दबाव रहेगा गेंदबाज के ऊपर. रन संख्या इसी के साथ 14 रन. जीतने के लिए 35 रनों की जरूरत है आमदार अभिमन्यु पवार क्रिकेट क्लब के लिए. बाईजाबाता की तरफ से बंटी गेंदबाजी कर रहे हैं दूर वाले एंड से. ये ज्यादा हो गया. काफी ऑफ टाइम के बाहर जाके आंसर की तरफ खेलने की कोशिश. हवा लॉन्ग ऑन की तरफ बह रही है. लॉन्ग ऑफ की तरफ आप शॉट खेल सकते थे लेकिन बैकफुट पर खेलने की कोशिश की. इस बार सिंगल के साथ रन संख्या 15 रन. मला एक कळलं नाही, हा चेंडू फ्रीडचा होता. तुम्ही कशा पद्धतीने खेळला असता, बॅटवरती झाला असता, चेंडू हवेत जरी गेला असता, तुम्ही नाबाद राहिला असता. एवढं शपलून खेळण्याची फलंदाला आता तर काहीच गरज नव्हती असं मला वाटतं. बिल्कुल आपने सही कहा. वही मैं कह रहा हूं कि फ्रंट फुट पर खेलिए. जहां हवा बह रही उसी के साथ आपको जाने की जरूरत. इस बार बहुत अच्छा शॉट लेकिन खिलाड़ी मौजूद के सर के ऊपर से गेंद बॉडी लगे 4 रन. दबाव बढ़ रहा है, दबाव दिख रहा है इस बार खराब क्रिकेट मैदान के अंदर. फील्डिंग अच्छी नहीं है. इससे पहले मनोज हम बात करें तो इसी तरह का आपको शॉट खेलना था. ये देखिए फ्रंट फुट पर शॉट खेला गया. फील्डिंग अच्छी नहीं हो रही है. वो मानववैज्ञानिक दबाव जो है वो दिखाई दे रहा है. मैग्निफिसेंट बैटिंग. अब जाकर रन संख्या कुल मिलाकर 19 रन बगैर किसी नुकसान के. बंटी के ऊपर दबाव है. खतरे की घंटी बज रही है. आता आपण पाहतोय बंटी परत येतो तयार असेल. उजव्या हाताने मारा करणार आहे. 19 धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. हो, यावेळी चेंडू बॅटवरती आला नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या पायाला लागला गेला होता आणि असं वाटलं फलंदाजाला की चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातच असेल म्हणजे आपलं काही पाय हलवायला तयार नव्हता. त्यामुळे तो जागेवरतीच थांबला आणि दरम्यानच्या काळामध्ये जिथे एक संधी होती कदाचित एखादी सिंगल येण्याची, ती सिंगल मात्र येऊ शकली नाही. आणि तो धोकाही पत्करला नाही कारण आता धावा चांगल्या प्रकारे येत आहेत. कमी धावसंख्या आहे. 34 बनवले आहेत, 35 बनवायचे आहेत. त्यामुळे आता डोक्यावरती बर्फाचा तुकडा ठेवून मात्र या ठिकाणी केली जाणारी फलंदाजी आपल्याला जे पाहायला मिळते दत्ता आणि त्याच्या जोडीला असणारा मात्र रायप्पा जो आहे तो मात्र या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला मिळते. आणि रायप्पा हे नाव इतिहासामध्ये ते खूप मोठं आहे की भर दरबारामध्ये शंभूराजेंनी रायप्पा महाराजचा सन्मान केला होता. ते नाव आहे रायप्पा. इथं सुद्धा एक रायप्पा नावाचा खेळाडू खेळतोय. त्याची कामगिरी अप्रतिम आहे. इस बार खूबसूरत स्ट्रोक. भागने की जरूरत नहीं है. गेट बॉडी लाइन के बाद 4 रन. करारा प्रहार. गेट बॉडी लाइन के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. जबरदस्त प्रहार मैदान के अंदर और तारीफ करने की रायप्पा की जो 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 7 गेंदों का सामना किया. बैकफुट पर इस बार शॉट. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन लेने का मौका मिलेगा. और इस जो कि गेंद की कहानी देखे तो बंटी का ओवर बहुत ही महंगा साबित हुआ है. फिलहाल स्कोर की तरफ जाएंगे. 25 रन बगैर किसी नुकसान की. 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. अब आपके पास बहुत सारी गेंदें हैं. 18 गेंदें हैं और केवल 10 की जरूरत है. दोपहर का खाना तो समाप्त हुआ. अब एक बार फिर मैदान के अंदर जो है अलग माहौल है. अब खाने की सुगंध ज़्यादा मुझे नहीं आ रही है लेकिन बल्लेबाजों को जीत की सुगंध जरूर आ रही है. बहुत ही अच्छे क्रिकेट मैदान के अंदर जबरदस्त खेल मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा. लेकिन गेंदबाज को यहाँ पे बल्लेबाजों की विकेट खानी पड़ेगी. ये भी इस बात सही है. बिल्कुल. अब बैक बैलेंस ज़्यादा नहीं है. गेंदें बहुत है. पूरी तरह से दमखम लगाना होगा गेंदबाजों को. तसं पाहिलं तर म्हणजे अजूनही काही सामना संपले नाही आहेत. ट्रेलर नुसतं आपण पाहतोय. अजून पिक्चर व्हायचा बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 10 जरी बनवायचे असेल तर त्या बनवायच्या त्या सहजासहजी तर होणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे त्यासाठी मात्र तुम्हाला शर्तीची झुंज इथं मात्र द्यावी लागणार आहे. गोलंदाज आलाय.
हरिश्चंद्र इथं आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती येतोय. इथे क्षेत्ररक्षण सुरेख असणारे पॉईंटच्या दिशेने 2 खेळाडू आहेत या 2 संघांमध्ये. एक आपण पाहतोय कासार शिरशी संघातला असणारा रायप्पा आणि दुसरा जीऊर नगरचा असणारा मात्र हा जो हरिश्चंद्र आहे. या 2 खेळाडूंनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. बिल्कुल आपने सही कहा, लेकिन यहाँ सेंसिबल क्रिकेट, इसके ऊपर भी चर्चा करेंगे इस गेंद के बाद. राउंड विकेट, हो टप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से गेंद जाते भी ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर फाइन लेग क्षेत्र की तरफ खेलना चाहते थे. एक बात है, जो शॉट खास करके वो सिंगल के लिए खेला गया वो बहुत इंपॉर्टेंट है. आपने जो कोशिश की, मतलब इससे पहला ओवर जो बहुत बड़ा आ गया है, सुंदर बहुत बढ़िया तरीके से खेल को खेला. गेंद एक बार फिर जाते भी बॉडीलर की तरफ, पीछे खिलाड़ी तैनात है, पॉइंट की तरफ गेंद जा रही है. क्योंकि 3 गेंदों में 3 मैच क्यों हारे? आप छक्के के लिए जा रहे थे, आपके पास बड़े खिलाड़ी थे. आप देखिए पूरी तरह से पलड़ा भारी है, जो कि मुटाने की जरूरत नहीं है. आप जो लाइफ लाइन है उसको नहीं भूल रहे, वो बेसिक क्रिकेट को नहीं भूलना है. बहुत, मैं तो प्रवीण आमरे के साथ जब एक इंटरव्यू हुआ था इसके ऊपर चर्चा जरूर करेंगे. राउंड विकेट, बढ़िया तरीके से गति का इस्तेमाल किया, खिलाड़ी पीछे है, लेकिन अब इनको चौके नहीं चाहिए. सिंगल डबल से बाद बनने वाले स्कोरबोर्ड चलाएंगे तो परेशानी गेंदबाज की होने वाली है. और जीत की तरफ अग्रसर होते हुए एक बार फिर बल्लेबाज 28 रन बगैर किसी नुकसान के. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 28 तर झाल्यात, अजूनही 7 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 7 धावा अजूनही दरम्यानच्या बनवायच्यात. परत एकदा एक सिंगल घेतली जाते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. ते आमदार अभिमन्यू पवार क्रिकेट स्पोर्ट्स क्लब कासार शिरशी या संघाकडून या दरम्यान होताना जे आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरती असणारं मात्र हे जे गाव आहे, महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारं जे काही गाव आहे, एवढ्या दूरवरचा प्रवास करून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेला हा संघ या ठिकाणी आपण जे पाहतोय त्या संघाचं खूप खूप कौतुक असणार आहे. या दरम्यान परत एकदा चांगलं टेक्निक या ठिकाणी होताना जे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रायप्पा आणि दत्ता नाबाद जोडी आहे. म्हणजे इथे आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत इथे आपण 30 धावाच्या धावफलकावरती पाहतोय. कुठल्या प्रकारचा धोका अजूनही संघाला बसलेला नाहीये. कुठल्या प्रकारची मात्र खूप मोठी उणीव संघाला निश्चितप्रमाणे भासत नाहीये. सामन्यावरती घोरपडीसारखी मजबूत पकड करण्याचं काम अभिमन्यू पवार क्रिकेट क्लब कासार शिरशी हा संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. राहिलेले 12 चेंडू आणि 5 धावा अजूनही बनवायचे. बिल्कुल 12 गेंदों का खेल से 5 रनों की जरूरत है. अब यहाँ से विकेट भी नहीं मिल रहे तो पूरी तरह से दबाव बाइजा माता के ऊपर है. अच्छी क्रिकेट आमदार अभिमन्यु पवार क्रिकेट क्लब कासार सिरसी की तरफ से. गेंदबाजी में परिवर्तन होगा, सोमनाथ को मौका मिला है. ओ इस बार हवा में गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को पूर्ण करना चाहते थे. गेंद तेजी के साथ ट्रबल, यहाँ खिलाड़ी है लाजवाब फील्डिंग. ज्यादा जोखिम उठाने की जरूरत नहीं है. फिलहाल मैदान के अंदर बल्लेबाजों का चलवा जारी है. शॉट अच्छा था, खिलाड़ी बहुत दूर तक है बॉडी लाइन की तरफ. डिस्क को लेकर डीप मिड विकेट के बीच ये गेंद जाते भी. अब जाकर 3 रनों की जरूरत है जी. अब 4 रनों की जरूरत है क्योंकि ये सिंगल आया है. 11 गेंदों का खेल से दबाव गेंदबाज के ऊपर. ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी मौजूद और इसी के साथ ये बहुत ही बेशकीमती विकेट आया, लेकिन बहुत देर से आया है. जल्दी आता तो और मजा आता. और अब जाकर 10 गेंदे 4 रनों की जरूरत है. नवीन फलंदाज आपण पाहतोय आता सलीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूर्यप्रकाशचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. कोणी घेतला झेल? करणने घेतलेला मात्र हा झेल आपल्याला जो पाहायला मिळाला. करण हे नाव आपण पाहिलं, ज्या नावामध्ये कुठल्या प्रकारचा ना मात्रा, ना वेलांटी, ना ओकार, ना स्वर, अगदी आपण पाहतोय ना स्वर आहे ना अनुस्वार आहे, असं असणारं मात्र जे नाव आहे, ज्याला जोडाक्षर सुद्धा नाही, असं असणारं सरळ सुटसुटीत नाव त्याचं करण आहे. यांनी सूर्यप्रकाशचा झेल घेतलेला आहे. और सबसे बड़ी बात है, मैदान के अंदर जो विकेट की तलाश थी वो तलाश भी समाप्त. एक साझेदारी टूटी है. 31 रनों की एक शानदार साझेदारी जिसमें कि दत्ता बैक टू द पेबल जाते हुए. नए बल्लेबाज सलीम ऑन स्ट्राइक. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी. अब सब लोग सवाल पूछेंगे, अब सोमनाथ इतनी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं तो उनको पहला मौका आपने क्यों नहीं दिया? तीसरे नंबर पर लेके आए. उससे पहले बंटी के ऊपर हमला हुआ, कैलाश ने अच्छा प्रदर्शन किया, लेकिन जिस तरह से हरिश्चंद्र और बंटी जिनके ऊपर थोड़ा सा जो कि आक्रामक बल्लेबाजी करने की कोशिश, इस बार सुंदर तरीके से हटकर खेलते हुए गेंद एक बार फिर बॉलिंग की तरफ जा रही है. 4 रनों के लिए जाते हुए. और इसी के साथ आमदार अभिमन्यु पवार क्रिकेट टीम ने जीत जो है अर्जित की है. कांग्रेचुलेशन.
आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। अगला मैच स्पीड 11 कड़ा और संकल्प 11 शिरूर के बीच होगा। शिरूर के खिलाड़ियों को मैं विनती करूंगा, आपको मैदान के अंदर जाना है। मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे और ज्यांचा अचूक होता टप्पा तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय रायप्पा। रायप्पा मॅन ऑफ द मैचचा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे। आपण या ठिकाणी याचे क्या बेहतरीन अंदाज में आपने क्रिकेट खेली है। ये एक बार फिर पिंपलगांव तप्पा है और छाग है, एक बार फिर रायप्पा। मजा आया, मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स। आणि रायप्पाला सुद्धा 1,000चं बक्षीस आहे, हरिचंद्र सुद्धा 1,000चं बक्षीस या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय। आणि इथं विशेष म्हणजे काय पहा, या टीमकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे की एक टीम पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या टीमला हस्तनंदन करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी जे केलं जाते। आपण ही गोष्टी स्वर्गस्थ रतनबा स्मृती चषकामध्ये नेहमी पाहत असतो। शिरू परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात, तिथं मात्र लीग्स पद्धतीमध्ये ह्या गोष्टी आपण निश्चितप्रमाणे पाहत असतो। एक चांगलं डिसिप्लिन क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना, ते क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे सगळं निश्चित या स्पर्धेत काही आपण करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही गोष्टी आता सध्याच्या चालू आहेत त्यामुळे त्या गोष्टी होत नाहीयेत। तर ही चांगलीच गोष्ट आहे ज्या पद्धतीनं आज रायप्पा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रायप्पा आपलं मनापासून अभिनंदन आहे, कॉन्ग्रॅच्युलेशन। आउटस्टैंडिंग बॉलिंग एंड आउटस्टैंडिंग बैटिंग, एक परफेक्ट ऑलराउंडर है आपके पास। थँक्यू सर। तर आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत आहोत। मी विनंती करेल अंबादाजी शिरसाट सर आहेत आपल्या समेत आपले अमोलजी शिरसाट साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉडलेचा आवाज वाढवा, कॉडलेचा आवाज थोडासा वाढवा। आणि हरिचंद्र या तुमच्यासाठी 1,000 रुपये आहेत आणि रायप्पाला सुद्धा 1,000चं बक्षीस आहे। तर आपण रायप्पा थँक्यू सर। तर आपण रायप्पा यांच्याकडे जाणार आहोत। एवढी मोठी स्पर्धा आहे, आपण मॅन ऑफ द मॅच झाला तर काय सांगताल? पारितोषिक देखील आहे। थँक्यू। 1,000 रुपयाचं पारितोषिक हे निश्चित स्वरूपात